मालकी काय नाही करत आधी वाटत काय चाललंय? काय नाही आराम. आराम चाललाय? तूच वाट पाहत होतो म्हणलं काय नाही एवढा टाइम. मग आज काय झोपा नाही इकडे केलं? बस का तिकडे कुठे बसली? बसू इथे. मग तुटणार तर नाही ना? हा तुटत तिची. हम्म. काय असतले आतुरतेने वाट बघत होते माझी. मग नको बघू वाट. आता मी आली तर उठून बसायचं तर झोपले. नाही मला नाही समजते ना तुमचा किती जीव आहे माझ्यावर आणि तुम्हाला किती नाही का जेवढे कसला जीव आहे. हम्म. एवढं सगळं घरदार सोडून मी इथं राहिलोय ना. हम्म. हे कोणा करत राहिले? मी का पैसे करत राहिले? हो ना, माझ्यासाठीच आहे का? मग काही येडवाणी करते. बरं मी काय म्हणते, तुम्ही तर घरी काय येत नाही पण मला प्रत्येक वेळेला इथं यावं लागतं. प्रत्येक वेळेला इथं यावं लागतं मला वावरामध्ये. घरी येते पण मग एकच निवंत इकडं बोलता येते. तुझ्यावर तुला माहिती नाही ना ते घरात कॅमेरा लावून ठेवते ते काय चाललंय पाहाला. माझ्या नवऱ्याचं तर विचारूच नका. नुसता येऊन जाऊन संशय घेतो आणि नुसती बडबड बडबड असते त्याची. नाही मला डोकं उठतं माझं. मला वाटलं लय साधा बोळा आहे पण लय साधा बोळा पोटात काळा येतो. हो एक दिवस नाही का आपण आज मस्करी चालली होती ना त्यांना तो मोबाईल बी ठेवला होता आपल्या मला मी चार्जिंगला लावलाय. सगळी शूटिंग चालू त्याच्यातून. तुम्हाला कसं कळालं? मी फोन आला म्हणून फोन उचलला ते व्हिडिओ कॉल चालू होता टाकलं डिलीट करून. ते एक चांगलं केलं. हा नाही तर तसं ना आपलं सगळं पितळ उघडं पडलं तर पितळ. हो आणि मग तमाशा करायला तर विचारूच नका. तू लय त्याला जवळ धरती काय एवढे. काय माहितीये का त्याची संपत्ती वगैरे जरा जास्त आहे. एवढं मोठं घर आहे. तू गेले संपत्ती तुलाच राहणार आहे ना. हा पण त्याचा जीव पण आहे माझ्यावर जरा. त्यामुळे असं वाटतं नको त्याला काही दुखवायला. नाही ते काय दुखायला ते आपल्यासारखं मकळं म्हणून बोलून देत नाही ना. मी सांगू का त्याचं आहे ना जेवढंच तेवढं असतं. नंतर त्याच्या डोक्यात काही नाही राहत. ठीक आहे जर तेवढ्या वेळ बडबड करणार मग गप्प बसणार. तुला पण ते सारखंच त्याचं तुनतुना चालूच असतो. काय रे तुला काय पद्धतीने हा नवरा आवडले? आवडलं म्हणजे आता हेच त्यांचं जमीन भरपूर नका सारखं तरी आहे का? आता काय करणार सगळ्या वरती गाठ्या बांधलेल्या असतात लग्नाच्या. मग आता मी उगाच काय गाडीच्या निमित्त नव्हा ना तुझ्या पैसे आलो म्हणून तेव्हा मनोरंजन होते टाइमपास होते त्याच्यानं काय होतं. पण जाऊ देत ना तुम्ही आहे ना. नाही मी मला काही टेन्शनच नाही. कसा पण असतो. अरे तो नसलाय तरी मी मरेपर्यंत तुझ्या पैसे राहणार आहे. मरेपर्यंत तुझ्या पैसे राहणार आहे. नक्की का? नक्की. बघू ना आता काय होतंय ते. नक्की म्हणजे का काय तुला खोटं वाटतं? मी काय म्हणते बरेच दिवस झाला आपण डोंगरावर गेलोच नाही हो फिरायला. जाऊ ना. हा आता सध्या वारे एक फेरफटका मारू. वारलंय वार. मग काय झालं वारा असेल मग तुला जर डोंगर विंडा ठरलं तर हे कपडे नाही चालणार. मी माझ्या नवऱ्याला म्हंटल ना तुला जर आपण कुठे लांब जरा जाऊन येऊ चालत चालत जाऊ डोंगरावर जाऊ. नाही 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 मला दम लागतो मला नाही यायचंय. जर तुला जायचं असेल तर जा म्हणतात. मी आहे ना. नाही तो तुम्हाला नाही राहणार त्याची डायचं ना तरी येतो आपल्याला काय. मला आहे ना खरंच एवढं आवडतं ना. माझ्या नवऱ्याला अजिबात आवडत नाही. कशातच त्याला इंटरेस्ट नसतो. लय मोठं झाड आहे तिला मस्त लपाछपी घालता येतात. खरंच आपण नक्की जाऊया. लपाछपी लय भारी. आज जायचं का मग? जाऊ ना खरं. मग एक काम करते आता ऊन खूप झालं उद्या सकाळी लवकर येते डब्बा वगैरे सगळे बनवून घेऊन येते मस्त पैकी. आपण डोंगरावरच खाऊया. तुझ्या नावाला सांगू नको. त्याला कशाला सांगेल मी त्याला सांगणार आहे मी चालले तिकडे कविताकडे असं सांगेल मी. कारण त्याला डोंगरावर म्हणलं ना तर तो लांबून लांबून आपल्या मागे डाय बसलाय. का वेळ लागला का मला त्याला सांगायला? हा परवा दिवशी असं मनात आलतं ना ते वरायचं ना रे. हा मला डोक्यात टाको काय ते. असं काही करू नका. तुरुंगात जावं लागेल तुम्हाला समजलं. आणि मग सगळी माझी पंचायत होऊन जाईल. हा ते तर आहे. मग मी राहणार तुरुंगात तू राहणार घरी. हालच म्हणा दोघांची. मग काय त्याच्यापेक्षा ना हाय जे चालले बरे. आणि आहे ना तो कधी आता कामावरती वगैरे गेला का मग मी इथे येते निवांत बसते आपल्या गप्पा टप्पा होतात. हे काही वाईट आहेत का दिवस? नाही चांगले सुखाचे दिवस आहेत ना हे पण. मला आहे ना मला तसं मी स्वर्गात पाहतो. तू आले का मला स्वर्ग दिसत आधी. खरं मी स्वर्गातच डायरेक्ट. काही पण बोलताय काय असं स्वर्ग वाटतं म्हणून. मग तरी पण कितीतरी मी तुम्हाला सुधारवलं. स्वर्गाला एवढी किंमत देत नाही एवढी तुला किंमत देते माहिती का? हो हो आता काय माहिती खरं बोलतोय आता मुंबईला नाही का आपण तो राणीचा बाग पाहला. मला नाही आवडलं तू का?
पण मी मस्त एन्जॉय केला. नाही, मला नाही. एवढं भारी वाटलं ना. त्या दिवशी तो दुखत होतो डोकं. हा तुला मूड नव्हता तर मला मूड नव्हता. मी पाहिलं नाही, मी सारखं मला लक्ष तेवढं का होतं. मला ते राणीच्या बागा नव्हतं. राहू देत, माझं सगळं लक्ष होतं, तुम्ही सगळं बघत होतात, मी पाहिलं तुम्हाला. हं? काय माझ्याकडे लक्ष नव्हतं तुमचं. काय मग काय. आणि तू ती आईस्क्रीम खात होती तिच्या टायमाला हम्म. ते पण आहे. खुर्च्या आईस्क्रीम खात होती. बरं ऐका, मी आता जाते घरी. दुपार त्यांचा आता जेवायचा वेळ झालेला आहे. परत येणार, परत बडबड करणार. मी डब्बा येते परत घेऊन. हा ठीक आहे, परत डब्बा घेऊन येते, मग गप्पा टप्पा त्याला करू. ते काढून कुठं जाईल. हा येईल तो आता. एकदम निवंत गप्पा हा तोपर्यंत काही राहिलेली कामं आहेत ना ती करून घेणं, तर परत तो बडबड करत बसणार. मी त्याला वाकिंग कामाला वाकवायचं त्याला. असं करू नका, तो मालक आहे तो. आणि मी नाही. मी तुमचे लाड करते की नाही? मी तो करते की नाही? पप्पा मी अर्ध मला काय करेन. पण मी लाड करते की नाही तुमचे? करते ना. मग त्यांच्याशी व्यवस्थित राहा ना, नाहीतर काढून टाकेल तो एक दिवस कामावरून. जरा सुधरा. हा बरं मी येते डब्बा घेऊन. मला काढून टाका एवढं सोपं आहे काय. मी जर गेलो तुला एक क्षणभर करमायचं नाही आणि तू मला मध्ये तो काढून देईन. काढून द्यायच्या टायमाला आहे ना त्याच्या आधी मी तुला घेऊन जाईन. करतो आराम टाबाई. आय 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 अरे पाईपलाईन फुटली. पाईप आणायचं लावलं होतं आणायला. तर काय चाललं बाबराव? काय रे पाईपलाईन फुटली. हा का? हा पाईप टाकायचा एवढा. हा ना, गाड्याला सांगायचं. अहो तो गडी का आता हो मावाला हा? काय जिकडे गेला का तिकडे बसतो आणि गप्पा मारितो काय हा का? आणि लक्षच नाही त्याच्या आलं. तर तो गडी कमी मालक जास्त आहे. हा तो तुम्ही करा म्हणतो आता हा ना, काम. हा तो म्हणजे तू रात्री त्याला गडी ठेवलंय का त्यानं तुला गडी आता ठेवलंय? मला काही समजा आता हा. गडीच बॅग ठेवले पैसे देऊन. हा पण तो आला तो आता मला गुरु व्हायला लागलाय. हा ना? हा? आता हा पाईप आहे ना म्हणलं न्यावा त्या गाड्याला सांगावं म्हटलं हं. काय एवढा पाईप दाबून घे बरं तेव्हा पाणी पडेल. बरोबर आहे की नाही? अरे पण मला हे कळत नाही बाबूराव, काय तुझ्याकडे एवढं दिवस टिकला कस का? आता त्याचं काही नाही एवढं लय आपल्या कामकाज लय नाही. हा आणि मा बायकोला आहे ना ते घरातलं काम करू लागायला हा. तेव्हा ते बरं आहे बुवा. हा, घरातलं दळण दळण आणायला हा. परत पाणी बिणी हाताखाली देतो. दोन्यातून पिळू लागत नाही, होतो. काम बी भारी करतो. मा बायकोचे काय होते हं. ते स्नायू आहे ना हाताचे. अच्छा, मनगट. हा मनगट हा. ते स्नायू काम देते. हा ते स्नायू ना हा, पहिल्यापासून म्हणजे ते फक्त जाम ती आहे. दुई ती बनतो पिळून हा, टाकतो. हा. अरे तिला म्हटलं वाटलं मा कधी जाय पिळायला. हा. पण ते म्हणजे मला बरोबर नाही वाटलं हा. नवऱ्याला काम चांगलं बुवा नाही, असं. नाही, बाई मग तो माणूस. गडी आहे ना मग तो लागतो कसा कसा पिळू. बाय माणूस कसं हा. माहिती का? बाय माणूस लय पुढचा विचार करते लय भाऊ. पुढचं नाही. मग नवऱ्याचा आदर करते ती. मग बघ कसं नवऱ्या सांगावं काम. हा, आणि आदर बी समजा तुला दोन पिळू कच्चं करून टाकलं. त्या बोलल्या गडी लगेच बसतो एक करा मालक तुम्ही जा वाटलं राहणार हा. आणि तोवर मी मालकीच काम करतो. हा का? मग तोवर ते घ्या त्या काम त्यांचं आवरून. राहिलं पण बाबराव, हा. गावात जरा चर्चा वेगळी चालू आहे बा. काय हे कसं आहे, तू माझा जोडीदार आहे म्हणून तुला सांगतो. काय सामान म्हणजे यांच्या दोघांविषयी जरा चर्चा चालू आहे गावामध्ये. हा का हा, काय हे वागा ते बी तसं ना रे. आता एका बाजू बसेल होते पाहिलं तर. कोण माय बाई कोण हा, शिरपतराव. गडी मावाला हा गडी. ये बापरे. मग हा, म्हणून म्हणलं थोडं सावध राह. हे बाय काय माहिती का, बरं ह्या ज्या भानगड राहते ना या हा. घरातल्या लोकांना कोणी सांगत नाही. नाही बरोबर घरातल्या लोकांना लवकर कळत नाही. कळत नाही. हा. आता गडी म्हटली आपल्या हा, घरात मारायचा तो. म्हणजे सगळ्या गावात वास उठून जातो आणि शेवट घरच्याला कळत. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? हो मग त्याच्यामुळे मी काय म्हटलं चायला चला आपल्यापर्यंत आलं ना आपण आपल्यापाशी ठेवायचं नाही. हा बरोबर बाबराला सांग. लय तो कानव घातलं भाऊ. नाही बरोबर आहे. हा, उद्या तू म्हण नको चायला सांग तुला माहित पडलं आणि तू मला सांगितलं नाही. उद्या जर काही करता काही जर झालं हा तुला हा गडी काय वाहत पडल? नाही नाही. हा, मागच पडेल ना. नाही पण आता हिला कळायला पाहिजे ना मा बायकोला तो गडी शेवटी नावानं. वहिनी त्याची हा? चांगली भाऊ. वहिनी मला वाटत नाही लोकांची लय आवड काय मेरे भाऊ. काची लोकायला बायका राहते नाही ना भाऊ. हा. हे असे गोड गोड बोलायचं बा मालकी हा, हा, हा. कोणा शिकवायला डोकं लावायचं काम करते. हा, म्हणून मग मी म्हणलं जा द्या बा, चर्चा आहे ना. मला तर माहिती वहिनी तशी नाही. हा बरोबर. ती बाई बिलकुल तशी नाही. आता मी आलो माझ्याशी किती मस्त बोलत ती चहा पाणी सगळं. हा पण मग ते लोक चर्चा करू राहिले पण तुझ्यापर्यंत घातलं बघ कानावर. नाही ना हे मा बायकोचे लाड असतील हे. हा, हे मा बायकोचे लाड आहे. खरं हिने डोक्यावर खोटं- घेतलाय. खरं खोटं पळताळणी तू स्वतः कर बाबा. नाही आता मी स्वतः पाहतो हा, ते करतो आता ते तसं. काय काय ना थोडस बारीक लक्ष ठेवून कानूस घे थोडा. बर मग तुला कळला ना आणि जर रस्ताच काय वाटलं ना गाडीला डायरेक्ट घुसकून. नाही पण काढून ठेवली. हा, वा, वा. काय उपादाशी तुला माहिती माझा स्वभाव कसा आहे. हा एक तर मग ती मारेल मग नाही तर मग काहीतरी करेल. हा, मी मुद्दा म्हणून आलो माहिती हा, हा. का वाकडी वाट करून आलो मुद्दा म्हणून. बरं मग आता काय करतो सांगा. हम्म. आता हा पाईप आहे ना हा पाईपलाईनचे काम राहून देतो. हा, पहिलं जातो. पहिलं घरी पोहोचतो आता. काय चालेल. वानगड पाय. येतो. चल येऊ का मग मी? हा, ये. हो चल.
बाई, हा माणूस अजून आला नाही जेवायला. तर जेवायला याला घातलं असतं तर मला जाता आलं असतं ना तिकडे डब्बा घेऊन. कधी येतोय काय माहिती. आलं होते बरं. काय का झालं का स्वयंपाक? हा स्वयंपाक झाला. हा काय एवढा वेळ लागला आता यायला कोणला? तुम्हाला? अरे मग आता गावात गेलो, गावातून जाऊन आलो, बर मग टाइम झाला थोडा. काय बरं, तुम्ही तुमच्या हाताने जेवण घ्याल की मी वाढू जेवण? आता एक कर, मी घेतो मा हातानं. हा तू काय कर, त्याचा शिरपाचा गड्याचा ना आपल्या, तू डबा घेऊन जाय. खरंच? आता मागे परत गावात आहे, मला आहे ना सोसायटीत जायचंय. नाही मी जेवण वाढून गेली असते ना तुम्हाला. नाही काही काही घेतो मी आता रे. आता तो कसं वाढून व्यवस्था करतो, टाइमपास केल्यापेक्षा ना तू लवकर जाय, मग तो लवकर जेवण आणि लवकर कामाला बिल गेलं. पण मी काय बोलते, काय? तिथे जरा गेलं का थोडा उशीर लागतो ना इकडच्या तिकडच्या. हा मग तू शेतीला घर का मार ना, गाड्याने काय केलंय काय नाही, हा पाणी कुठं भरलंय कुठं नाही. हा बरे दुसरी सारखी घरातच राहते तू. याच्यामध्ये भाजी आहे, हा. चपात्या वगैरे सर्व बरं, बरं, चालेल, चालेल. ठेवलेले आहेत. हो. हा? आणि काय लागेल त्यांना? त्याला काय त्या डब्यात भाजी नाही, डब्यामध्ये भाजी नाही हो. त्याला लय पाताळ खावं लागते. अहो काय माहितीये का, त्यांना जेवल्यानंतर थोडं गोड खावं लागतं ना, तर जरा साखर घेऊन जा. गोड? हा म्हणजे साखर त्यांना तिखट लागतं ना खूप, तंबाखू साखर. मग गोळाचा काढा रे. नेऊ का? गोळाचा काढा दे त्याला, तिला 5 किलोची बेली पाय आपली. तुम्हाला तर त्याच्यावरती द्यायला लागले आजकाल. अरे माझा गडीचा आपलाय तो का लोकांचा आहे का सांग. त्याला जर चांगलं खायला दिलं तर तो धाव धाव काम करेल जोर जोरानं, काय करे. हो हो. मग लोणचं पापड सगळं घेऊन जायचं आहे. अच्छा ते सकाळी पोहे केले तुम्ही खाणार की नेऊन देऊ नाही त्याला? त्यालाच दे, त्यालाच दे. देऊ? हा मला नको, मला ना पित्त होते पोहायला. हो का? हा बरं. जे लागेल ते त्याला देत जाय, घाबरू नको. काय ते? नाही नाही, आपण जे बनवतो ना खायला, हा कोणतीच वस्तू ठेवायची नाही. बरं घासाचा घास प्रत्येक देत जायचं त्याला. बरं ठीक आहे. हा. मी कालवण वगैरे सगळं गरम करून ठेवलेलं आहे. चालेल, हो. तुम्ही तुमच्या हाताने घेणार ना? मी घेतो निवंत जेवतो आणि तू जाय, एकदा त्याला डबा दे आणि मी जेवण झालं का मी जातो सोसायटी मध्ये गावात, हा तो ना? चेक काढून आणतो. हा आता आपल्याला शेती तयार करायची आहे. हा. त्याला खत लागते, बी भरणं घ्यावं लागतील. हा जरा यायला उशीर होईल चालेल ना? आम्ही तू निवंत ये, तुला काय काय येणं काय आवता टाकायचं का घरा? बरं त्याला काही कामं वगैरे सांगायची असतील तर मला सांगा, मग त्याला काय निरोप नाही त्याला देते. म्हणायचं, फक्त जरा घास बीस कापून टाक गायला द्यायला. हा तुम्हाला- आराम कर म्हणा. अहो त्याला ना कांदा पण लागतो. तुम्हाला म्हणलं तर कांदे आणा तर तुम्ही अहो, ते तिला पण ये आणा. दिवस बोकर कांदे पडेल, जे तेवढं फोडेल हातानं. कसं आता कांदा इडून येते ती वय. तर जेवायच्या वेळेला आता कुठे हाय तर भेटला भेटला का? हा. बरं जाय घेऊन मग. बरं लिंबू घेऊन जाऊ का त्याला? अरे ते लिंबू दे, अजून काय लागत ते नाही. हा तुला माहिती तुला त्याला काय काय लागत ते, बरं आहे की नाही? मला सगळं माहिती. बरं येते. भले मला नसलं चालेल, पण त्याला दे जाय. ताट राहिलं हो घ्यायचं. ताटही नाही ना, ताटही नाही. नाही ताटही नाही. हे आहे ना पत्रावळी, ही घेऊन जा. आले त्या पत्रावळी नाही, मग त्याला जेवता येईल त्याच्यात. हा हा आणि त्याला म्हणा चुरून मुरून खाय जरा. हा हो. काय हो? मला एक समजत नाही, तुम्हाला त्याच्यावर तेवढं प्रेम कसं आलंय? अरे कसं आहे आता बाय, प्रत्येक टाळाला आपण रागवायचं ते बरोबर वाटत नाही. आज 10-12 वर्षापासून तो आपल्या कामाला आहे, बरं आहे की नाही? मग काय, आणि प्रेमळ पण किती आहे मग तो. तोवर किती काम करू लागत घरात. मग हा? नाही पण मी पण खुश असते, मला घरामध्ये त्यांनी हा. काम करायला मदत केली की. बरं तुही मदत होती, हो. परत आपल्या शेतीची कामं करतो तो, जुनी कामं करतो तो, बरं आहे की नाही? बरं ठीक आहे, मग मी जाऊ का? बरं, जाय ना. हा. मला थोडस उशीर होईल. हो, हा. हा, हा, ये. मी आलीच लगेच. हा, ये. हा. चल आता आहे ना, जेवायला मला काही भूक नाही आहे. आता पहिलं जातो गावात आणि गावातून जाऊन येतो, मग जेवतो. हे टोपलं ठेवून देतो एकदा इकडं. बस चला आता. अजून काय नाही का डबा काही झाले काय मग घरी चावम्याची काय चाललंय? काय आज दुसरा डबा एवढा उशीर झाला म्हणजे काय? अहो घरातून सगळं यावं लागतं, परत त्याला जेवण खायला घालावं लागतं. ती त्यांना खायला येतं हाताने घेऊन एवढं काय. बरोबर आहे, मग पण आता मी बायको आहे ना त्याची. नाही आहे पण ते नावाला ते तर झालं, ते आपल्याला माहिती, त्याला नावाला थोडी ना माहिती. हा? आणि त्याला माहिती झालं तो काय करणार आहे. काय करणार म्हणजे? तो काय करेन? माहिती नाही काय करणार ते. हा काय करेन. तुमचा विचार आहे का त्याला माहित पडावं, हा माहिती पडावं? आणि पडलं तो काय करू शकणार आहे. जाऊ देत ना, आता हे सुखात चाललं, हे काय वेगळं आहे का? मी तुला घेऊन पळून जाईन. हम्म. हा सारखं तेच मला बोलतो तुम्ही. हा हे बघा आता एवढे 10-15 वर्ष 10-12 वर्ष झाले तुम्हाला इथे आहात, तेव्हा कुणाला काही कळालं नाही. आपल्या सगळ्या गोष्टी निवांत चालू आहेत. माझ्या नवऱ्याला सुद्धा थांगपत्ता नाही या गोष्टीचा. हा का
चालले ते चालू देत ना, आपण कशाला उगाच उंच उडी नाही, ते तर मारायची. चालूच आहे म्हणा, आपलं काय बंद राहणार आहे. तुम्ही मला बोलले होते ना आज मिरचीचा ठेचा घेऊन ये, त्याच्यासाठी मला उशीर झालाय बघ. अरे वा, है ना, मिरचीचा ठेचा घेऊन आली आज. मला मिरचीपेक्षा नाही, मला जेवणापेक्षा ना तू दिसते का मा पोट बरोबर. काय तुम्ही पण तू दिसते ना माझी भूक पळायची भूक. लिंबू पण घेऊन आले, तुम्हाला जेवल्यानंतर लिंबू सोबत प्यावं लागतं म्हणून. हा, मला जेवणाचं नाही का. ऐका ना, मी काय सांगते, काय? आज आहे ना माझा नवरा एवढा प्रेमाने बोलत होता ना, हा, आणि तुमची एवढं कौतुक करत होता ना, म्हणे त्याला काय पाहिजे असं नसेल तर ते म्हणे त्याला काही कमी पडतं का म्हणे. अरे वा, काय विचारूच नको. मला तर एक क्षण असं वाटलं की सूर्य काय पूर्व का पश्चिमेला उगवला की काय असं वाटलं मला. त्याच्यामुळे मी जातो का काय, जातो की काय असं मला वाटलं. त्यामुळे मी जातो का काय. आणि मेन म्हणजे रोज माझ्या हातचं ताट वाढल्याशिवाय कुठे जाऊ देणार नाही. पण आज मला म्हटलं नाही नाही तू जा, त्याला गडीला तू जेवण घेऊन जा, मी माझ्या हाताने वाढून घेतो. बरं झालं मग. काय बरं झालं, तरी पण मी विचारलं काय करायचं, महापुता डबा केला का तो मळ्यात लिहून यायचं, त्याला म्हण तू हाताने करून काय. नाही ना कधी घेत. अहो भाकरी संपली तरी मला ती तोडून द्यावी लागते माणसाला, असं आहे. पण आज तर लय खुश होता. तुम्ही काय जास्त काम केलंय का आज वावरामध्ये? हा, मी काम करतो घंट्याचं. मी त्याला वाक्यतो कामाला. हो, हा, मला जमत नाही, करून दाखवा. मग करतो तो, मी घेतो बापा. पण जास्त पण त्याला हे समजू नका, साहजिक. समजलं? बरं मी काय म्हणतो, आपलं थोडं फिरायला जायचं होतं. कधी गेलो होतो फिरायला सिन्नरला. पिक्चर पाहिला असता का ना मस्त. आज आज उशीर पण खूप झालाय. आपण उद्या सकाळी जाऊया ना. मी आहे ना, तुला मेकअप करून पाहिजे, तुला मेकअप करून. मग आता मी तुमच्या रोज मेकअप करून येतच असते ना. नाही, त्याच्यावर भारी मेकअप करून पाहते तुला असं. मग एक काम करा ना, मला एक पॅन्ट शर्टच घेऊन द्या ना. मग पॅन्ट शर्ट घेऊन येते. मी तुला जीन्सची पॅन्ट घेणार, जीन्सची पॅन्ट डायरेक्ट. तुमच्या पैशाची घ्यायची आपण. हा, तुमच्या पैशाची घ्यायची. अगं मला पगार तर रुपये नको देऊ. बरं, मी पत्रावळी वगैरे घेऊन आली आहे. नवऱ्याला बोलले मी, मला म्हणतो त्याला चांगलं चुरून चुरून खावं लागतं, डब्बा भरून घेऊन जा म्हणे, असं मला सांगत होता. चांगली बॉम्बलाची भाजी, अंड्याची भाजी बनवी जायची. आता ते मी संध्याकाळी घेऊन ये. मटणा भाजी सगळं आणते. बरं ऐका ना, तुम्ही आता जेवून घ्या, ठीक आहे. आणि जेवायला मला मूडच नाही. असं काय करते, आज जेवायचं नाही काय? नाही जेवायला ना मला काय नाही, जेवढ्यासारखंच आहे. तू आली तरी मला पोट भरत आहे ना. ताकद कशी येईल मग तुम्हाला? हा, कशी ताकद येईल? ताकद आहे मला, काय मला मूळचीच ताकद आहे. मूळचीच ताकद आहे मला. ताकद नाही काय? ताकद नाही तुम्ही गाड्याला ताकद नाही काय? नाही ताकद आहे ना, त्याला ताकद आहे. जेवणच रोज मच्छी, बोंबील, मटण हे दे जायचं, ताकद येईल का ना. आता तुम्ही सांगता तर मी देते. हप्त्याला जेवा लवकर, मला जायचं लवकर घरी. घास घाला त्याला. कसला घास घालू? हे घ्या, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सगळं आणून दिलंय. तुम्ही जा. मग आम्ही दोघं मस्त जेवतो एकत्र. नाही एकत्र नाही हो, एक ठिकाणी जेवतो असं. एकत्र नाही बोलत ते. मी सगळं ऐकलंय. तो मी केव्हा म्हणजे मला डाऊट आला म्हणजे 100% आला. तुम्हाला लिंबू खायचं का? हा, गडी मला लागत नाही, आता अजिबात लागत नाही. पहिला पण तुम्हाला झाले तरी काय? नाही म्हटलं तुला एकदा. मी तर चरित्र पाहतोय. हा, गडी चांगला आहे, सगळं करतो, लय भारी काम करतो. मावाला घरातलं काम करतो. आता घरातून रानातले काम मला करायची आणि घरातले काम करायला हा का? अहो पण तुम्ही आता घरातून निघताना किती व्यवस्थित तुम्ही बोललात. अन्याय कर सुटले मावर अन्याय. काय नाही मग नाव का एवढं जवळ घेतलं आगो नाही काय? एवढं इमानदार काम करून ना, इनामदार काम केलं का? अहो चांगला आहे तो, तुम्ही कशा तरी संशय घेताय. तुला एकच सांगत गपची बसा, नाही तुला आता तडा मारेल ना. सावशाना गरम फुटत आहे मला. हो, अजिबात थांबू नको. सावशा. पाहिला नाही. अहो राहू देत ना त्याला, असं काय करताय? त्याला जाऊ नका तुम्ही, जाऊ नका. 16 वर झाली, शिक्के घाली चला, झाल्या. मी तुम्हाला म्हणजे? घरी. 16 वर झाली. मग 16 वर झाली, मला लागत नाही गडी आता, नाही लागत. अहो पण असं झालं तरी काय की तुम्ही त्याच्यावरती संशय घेताय ते? मग तुला काय करायचं? त्याला पार एवढं हे करत तर पार टाळ्या तिची पार त्याच्या अंगाला असं मारी ती. हा, काय करायचं? नवरा आहे का तवारा तो? नवरा आहे का तो? माशी बसलो माशी.
गडी रे तो हा गडी गाड्यापासून किती पाहिजे रे? लांब हा? अहो ते जेवत नव्हते ना म्हणून मी त्यांना थोडस घास घालीत होती का? नाही आग्रह करत होते की जेवण येतं तब्येत खराब होईल जेवण म्हणून. नाही तर नाही जेवण डबा आणून दिल तर तुला काय निघून जायचं होतं घरी मग आजारी पडतील ना होते आजारी पडले तर मग मलाच बघावं लागेल काय नाही म्हणजे डॉक्टरांना आणावं लागेल मालक सेवा- जाऊ द्या सेवा- तुम्ही लय खोल पाण्यात घुसत्या हा, हा. बरे आता हाय चाललंय काय हा कशाला काढून देते मला अजिबात नाही थांबायचं तुला आता रुपये भेटणार नाही तू निघून जाय अहो पण निघून असं जाय. तडकाफडकी निर्णय घेताय तुम्ही असं काय तेव्हा चंपे मारल्या हा परत मला तुमच्या सांगितलं मनात काय मी एक गाव सोडून जाणार नाही तू कुठे राहायचं तिकडे दुसऱ्याकडे तुमच्याच बांधाच्या घरा शेजारी घर रे वावर हा शेजारी राय वावर राय आहे. तू दुसऱ्याकडे राय हम्म. याला राहून पाय मग समजेल तुला हा ते म्हणजे तर तू आमचाच खातो ना आमचाच मग तुझं काय सगळे नाही कुठे हा? मग आयला मी बाथरूम जातो तो मी ऐकलं सगळं हा? मी काय 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 म्हणते बोलत होते तुम्ही काय हा? नाही परपंच परपंचाचं? परपंच अरे वा. म्हणलो मालकाला काम नाही सांगायचं हम्म. आता एवढं पुढे मी सगळं काम करीन हा का? आ, तुमचे काम. पाय पण चेपणार येतो आता हा म्हणजे तुमची सेवा तू करणार. काढून जाणार आहे का त्याला काढून जाणार आहे का नाही का काठी घेऊ नाही का घेऊ काठी बोल पटकन ए, निघ रे तू तुम्ही निघा निघ. निघा तुम्ही इथून निघ निघा. म्हटलं तुला 1-2 महिन्यांनी परत या तुम्ही निघा आता नाही इथून. नाही बाय तोंडच तरी कोण नको पाहू मावाला यायचंच नाही तो इकडं निघा तुम्ही निघ. इथून ए, काय करू राहिला? अहो जातात ते पण जातात मग ते आपलं सिंगरचं सिन्नरचं सिन्नरचं काय? ते बी बियाणं आणायचं होतं मार्केट माय माय मी आणतो माय मी आणतो मला हात दिले पाय दिले माय मी जाईल माय मी घेऊन येईल ते पाहायचं तुम्हाला भूक लागेल डब्बा घेऊन काय जा. नाही डबा नाही जाणार अहो दुपारची जेवायची वेळ आहे हो गपची वाट भरला तुला निघ रे आणि माझे पैसे का ते हिशोब पैसे सोळ सगळं भेटवले मी निघ 16 वर्षाची हा बहुत दर महिन्यात पेमेंट देईल तुला आणि वर्षाला 2 ड्रेस घेतो तो निघ अंडरपॅन्ट माझा तू माझा आता. अंडरपॅन्ट फाटकी चालली होती हा पाटकर आणली होती तो आता ना पाठ दिसेल निघ निघ सांग पटकन त्याला निघा ना तुम्ही इथून बघते काय माझ्याकडे ए, तुला पडू आता माझा नवरा हा. असतो ना तुम्ही असं कसं माझ्याकडे बघू शकता निघ तुम्ही लवकर. निघा इथून ए अरे निघ ना अहो निघा ना ए, काय रे बा? तुम्ही शांत राहा जातायत ते हा, जातायत जाऊ दे जा तुम्ही आणि परत निघ करून निघ. येऊ नका परत निघ आलो उद्या परवा करून काय रे? घरून सांगून इकडे येऊ नको हा, तो सर. आमचा काय संबंध आहे अरे ठीक ते अहो निघा बाय. अहो निघा ना तुम्ही निघा जा निघा बरं का? हो तुम्ही निघा नाही तर काय आहे काय तो आलं? काय मी आता झाडू तो घेतला का पाहतो सारखं तो हाक? अहो निघा ना तुम्ही काय? निघा तुम्ही अच्छा. आणि येऊ नका परत इकडे समजलं ना चांगला माणूस नाही वाटत अरे निघा तुम्ही इथून, निघा इथून तुला काय करावं आता तू इकडे तू का पण असे उद्योग करायला लागली? कसले उद्योग हा? तुला किती वाजता सांगितले तो गडी आहे हा? हा, मग गड्याला कधी पण उमऱ्याच्या आतमध्ये घ्यायचं नाही म्हणून तुम्ही काय संशय घेता काय माझ्यावरती संशय संशय घेता का? घेताय? अरे मला फार लोकांनी सांगितलं लोकांनी गावातल्या लोकांचं काय काय हा? चांगलं पण बोलतात वाईट पण आपल्या बोलतात गावातला तो साम्या माहित नाही का सम्या आला मला सांगायला हम्म, का म्हणा बाबरा अरे पावर म्हणा हम्म. काय गावात चर्चा म्हणा बाबरावची बायको आणि त्याचा गडी तो समय तर नारद मुनीच आहे मला काय माहिती आहे. टाळ्या टाळ्या त्याच्या त्याचं नका काय ऐकू. गाड्यात हात टाकीच्या काय गुलगुल गोष्टी करत्या अहो मी असं हा? काहीच नाही म्हणजे केलं मी रानात काम करतो आणि तुम्ही इकडं गुलगुल गोष्टी करता का रे हा म्हणजे तुला गडी मेन आहे का नवरा मेन आहे कोण मेन आहे तुला नवरा नवरा हा. नाही. चला आपण आता घरी हा? जाऊन बोलूया आपण घरी जाऊ हा तुला काय काय पडत होतं वाक हा तुला खायला नाही का प्यायला नाही हे का बघा कपडा जाता नाही का तुला घालायला सम्याना तो तसाच आहे काय साम्या गावात माझं नालायक नको बरोबर का तुला सांगतो गावातल्या लोकांना निदर्शन आल्यामुळं ते मला येऊन सांगितलं का सांभाळ बाबूराव हा गडी असे लय भेटतील हा आता झाली चुकी माझ्याकडून चला आता घरी चला खरं होतं का रे खरं सांग दात पाडले दाता घरात देऊ ना सांग लवकर नाही म्हणजे दोस्ती होती फक्त गड्याशी माणूस म्हणजे नवरा बेला होता का अहो पण असं दोस्ती होती म्हणून काय असं काय अरे तू या चाल कर तू घरात चला अहो मी येते